यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे सायबरचे फ्रॉड दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आता सायबरचे फ्रॉड हे श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत असं कोणीच त्याच्यामध्ये डॉक्टर, लॉयर्स, इंजिनियर, आय-टीचे एम्प्लॉईज, आय-टी इंजिनियर्स असे सर्व याच्यामध्ये फसवणूक होत आहे. तर सर्वांनी याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बेसिक रूल लक्षात घेतला पाहिजे. कुठलाही अननोन नंबर आहे त्याच्यावरून येणारा कॉल, कुठलाही अननोन मेसेज, कुठलाही अननोन लिंक, कोणतीही अननोन APK फाईल ही तुम्ही ह्याला रिस्पॉन्ड नाही केलं पाहिजे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही जे आहे की शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉड हे फ्रॉड सध्या खूप जोरात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला इतक्या पर्सेंटेज लाभाची त्याला आमिष दाखवतात. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये 1,00,000 रुपये टाकले तर तुम्हाला 10,00,000 रुपये मिळतील, म्हणजे एवढे पर्सेंटेज तुम्हाला प्रॉफिट होईल असं आमिष दाखवलं जातं आणि त्यामध्ये तुम्ही फसले जातात. तर अशा प्रकारचे जे फसवणूक होतात त्यापासून तुम्ही सावधान राहायला पाहिजे. अशा प्रकारच्या शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्ही फसता कामा नये. आणि जर एखाद्या वेळेस तुम्ही जर याच्यामध्ये जर तुमची फसवणूक झालं असं तुमच्या लक्षात आल्यानंतर हा पोलीस आयुक्तालय नागपूर शहर यांच्याकडून 1930 नावाचा हा नंबर आहे. हा 1930 नंबर हा नॅशनल क्राईम पोर्टलने दिलेला नंबर आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमची तक्रार तुमच्या फोनद्वारे नोंदवू शकता किंवा नॅशनल क्राईम पोर्टलचं जे पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. जितक्या लवकर तुम्ही तक्रार फसवणूक झाल्यानंतर द्याल तेवढ्या लवकर आम्ही सायबर गुन्हेगारांकडून हे अकाउंट फ्रीज करून तुम्हाला परत पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न करू शकतो.